एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। 2 गटात बॅनर फाडण्यावरून व राजकीय संबंधित दंगे हल्ला होत असतात। पोलिसांची तत्परता पाहण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला होता। या रूट मार्चमध्ये विठलवाडी पोलीस, मध्यवर्ती पोलीस आणि SRPFची तुकडी सहभागी झाली होती। इथं बॅनर फाडण्याच्या कारणावरून वाद झालेले असं दाखवून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक दंगा काबू योजना व राईट स्कीम, एक रंगीत तालीम असावी। जे कुठं काय अनुचित प्रकार झाल्यानंतर कोण किती वेळा देत आहेत आणि काय रिस्पॉन्स कसा आहे, रिस्पॉन्स टाईम काय आहे हे बघण्यासाठी आम्ही इथं 17 नंबर सेक्शन या ठिकाणी राईट स्कीम आयोजित केली होती। त्यामध्ये आमचे SRPF तसंच झोनफोर स्ट्रायकिंग, परत विठलवाडी पोलीस स्टेशन इथली स्टाफ या सर्वांनी इथं राईट स्कीम आम्ही आयोजित केली होती। प्रत्यक्षात जेव्हा अशी काही घटना होईल त्यावेळेस काय करावं लागेल, आपल्याला कशी तयारी करावं लागेल, किती वेळ लागेल, त्यासाठी काय काय साधनांचा वापर करावा लागेल, यासाठी ही एक रंगीत तालीम घेतलेली आहे। आणि यानंतर आम्ही परिसरामध्ये पूर्ण स्टाफ आहे तो रूट मार्च आयोजित करणार आहोत। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।